आता उपमहापौर शान ए हिंद यांनी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आपण टिपू सुलतान यांचा फोटो दालनात लावल्यानं त्यांचं महान कार्य अनेकांना कळतंय। टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख हे ब्राह्मण होते। टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहीतच नाही। संविधानात ज्यांचा फोटो आहे तो हटवण्याचा अधिकार भाजप व इतरांना कुणी दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। ये फोटो लगाने से कम आज के युग के लोगों को ये मालूम पड़ा कि हजरत टीपू सुल्तान कितने बड़े वैज्ञानिक थे, कितनी उनकी समानता की सोच थी। वो एक सुल्तान होते हुए, एक राजा होते हुए भी उन्होंने लड़ा अंग्रेजों से अपनी लग्जरी छोड़कर। दूसरा, लोगों को ये भी मालूम पड़ा कि संविधान के 144वें नंबर पेज पे उनका फोटो है। आप एक बात बताओ, किसी भाजपा के या किसी और सियासी पार्टी के लोगों को किसने हक दिया कि संविधान में जो व्यक्ति की फोटो है उसको हटाने का अधिकार इनको किसने दिया? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मालेगावात मोर्चा निघणार आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोसम पूल ते छावणी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निवेदनही दिले जाईल। सपकाळ यांच्या निषेधार्थ मालेगावातील मोसम पूल या ठिकाणावरून एक मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्या मोर्चाचे आयोजक आपल्या सोबत आहेत। दादा, मला सांगा, आजचा हा मोर्चा कशासाठी आहे आणि काय? मालेगाव शहरासह राज्यभरात टिपू सुलतान सारख्या नीच आणि आक्रमणकारी ज्यांनी हिंदूंवर अत्याचार केले अशा व्यक्तीचं महत्त्व वाढवणं आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या शौर्याची गाथा अख्ख्या देशाभर नव्हे तर पूर्ण जगात आहे, त्यांचं महत्त्व कमी करण्याचा डाव हा काँग्रेसने साधलेला आहे। याच्या निषेधार्थ आम्ही हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आज मालेगावमध्ये मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे आणि छावणी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल सुद्धा त्यांच्यावर करणार आहोत। शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने हिंदुत्ववादी बांधव या मोर्चात सहभागी होणार असून छावणी पोलीस स्थानक येथे निवेदन देण्यात येणार आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात येणार आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक। आता बातमी मुंबई महानगरपालिकेतून।